मित्रांनो, आपण काम करतोय इथं भारतीय जनता पक्ष तुमच्या विरोधात प्रमुख म्हणून काम करतोय। काय आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी आहे, राम हा अत्यंत वाईट पती होता। कोण सांगतंय? भारतीय जनता पक्षाचे खासदार राम जेठमलानींचं मत आहे, माझं नाही। अरे तुम्ही प्रभू रामचंद्राचं अयोध्येला मंदिर बांधायला निघाला होता आणि राम हा अत्यंत वाईट पती आहे म्हणून सांगताय। त्यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे। अरे कधी तुम्हाला कळणार? आज काय ते सांगतात, राम हा अत्यंत वाईट पती होता, त्याने केवळ कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय सीतेला वनवासात पाठवलं। लक्ष्मण तर रामाहून वाईट होता। सीतेचे हरण झाले तेव्हा रामाने तिला शोधण्याचा आदेश दिल्यानंतर मी सीतेचे केवळ चरण पाहिले आहे, चेहरा पाहिला नाही, त्यामुळे मी तिला ओळखू शकणार नाही, अशी सबब त्यांनी रामाला सांगितली, असं दी ग्रेट भारतीय जनता पक्षाचे खासदार राम जेठमलानी म्हणाले। हे चालणार आहे? स्वामी विवेकानंदांच्या बद्दल कोण बोलतंय? त्याच्यामध्ये दाऊदच्या संदर्भातली उदाहरण कोण देत आहे? पोपटासारखं गोलगेवड्यासारखं बोलून लोकांचे प्रश्न सुटत नाही। त्यांच्या नेत्यावर आरोप झाले की कसे ताऊन त्या ठिकाणी टीव्ही मध्ये स्वतःची भूमिका मांडतात आणि आपल्यावर आरोप झाल्यानंतर त्या ठिकाणी वाटते तशा पद्धतीनं बोलत असतात। एवढंच नाही, आज लोकसत्ताला बातमी आहे, प्रमोद महाजनांच्यावर सीबीआयचा ठपका, विना परवानगी अतिरिक्त स्पेक्ट्रम वाटप प्रकरणी। हे कोण आहेत? भारतीय जनता पक्षाचे नेते आज हयात नाहीये। हे जळगाव मधल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन राजूजी, दिलीपराव, संजय, तुम्ही कसं सांगू शकत नाही? तुम्ही का कमी पडता? त्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे। कधी कधी तर माझ्याकडे तक्रार येते, साहेब आपल्याकडे प्रमुख पद आहे, आपल्याकडे पालकमंत्री पद आहे, परंतु आपल्यापेक्षा जोर दुसऱ्याचाच जास्त आहे। आपलं जास्त ऐकलं जात नाही अधिकारी वर्गात, परंतु विरोधकांचं ऐकलं जातं। कसं जातं? काय विषाद आहे? आपण जर मजबूत राहिलो तर आपण खरं वागलं पाहिजे। खोट्याचं समर्थन मी कदापि करणार नाही, त्याला खतपाणी पण कधी घालणार नाही। चुकांवर पांघरून घालण्याच्या करता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो नाही। मला राजीनामा कोणी द्यायला सांगितलेला नव्हता। आज एवढ्यांच्यावर आरोप झाले, जर आरोप झाणारा प्रत्येक जर राजीनामा द्यायला लागला तर कुणीच तिथे शिल्लक राहणार नाही, सगळं मोकळं होईल, दिल्लीत पण होईल आणि राज्यात पण होईल। परंतु माझ्या सद्विवेक बुद्धीला ते पटलं नाही म्हणून मी राजीनामा दिलेला। त्याच्यामुळे कोणाला दोष द्यायचं कारण नाही। विरोधक काय सांगतात? पवार विरुद्ध पवार। अरे तुमच्या कितीतरी पिढ्या जन्माला यायला पाहिजेत पवार विरुद्ध पवार व्हायला, परंतु निव्वळ एक दिशाभूल करायची। सुप्रियाचं अजितचं जमत नाही, सुप्रियाचं साहेबांचं जमत नाही। हे असल्या म्हणजे कुणाच्या ध्यानी नाही, मनी नाही। बरं, नंदुरबारच्या शेवटच्या गावामध्ये जाऊन बातम्या वाचल्यानंतर त्यांनी एखादा मत तयार केलं तर आम्ही काय तिथपर्यंत जाऊ शकत नाही। तुम्ही कार्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक कुटुंब आहे, आपण सगळेजण घरच्यासारखं राहतो। आपल्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचं मत असेल तर आम्ही एकत्र बसून एकमेकाचे समज गैरसमजाच्या बद्दलची चर्चा करतो आणि त्याच्यातनं क्लिअर भूमिका घेतो। त्याच्यामुळं बाहेर जो प्रचार केला जातो, प्रसार केला जातो, माझ्या 5 जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्या प्रचारावर खोट्या नाट्या अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवता कामा नये। कुणी म्हणलं तर तुम्ही सांगितलं पाहिजे, उगीच काहीतरी खोट्या बातम्या सांगू नको, त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आक्रमक राहिला पाहिजे, तर हे सगळं तिथं थांबणार आहे। आम्ही तर प्रत्येक शिबिरामध्ये सांगतो, त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही, परंतु आम्हाला उभा महाराष्ट्र फिरायचा आहे, सगळीकडे त्या ठिकाणी जायचंय। ह्याही गोष्टीचा विचार माझ्या युवतींनी, युवकांनी, माझ्या महिलांनी, माझ्या पुरुष मंडळींनी सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। बरेच जीवाभावाचे कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज इथं आल्यानंतर मुक्ताई उपसा जलसिंचन योजना ही मधुर बुद्रुक तालुका बोदवड काम त्वरित चालू करा। आता ज्या पद्धतीचं वातावरण तुमच्या माझ्या वेगवेगळ्या विभागाच्या बाबतीमध्ये करण्यात आलंय, बाबांनो, ते वातावरण मुळे काही अधिकारी धाडसानी निर्णय घ्यायला तयार देखील नाहीये। त्यांना वाटतंय की आता 1 वर्ष राहिले, कुठं आपल्या मागे काहीतरी
लचन कामाला लागेल, नको आपल्याला इन्क्वायरी. त्यामुळे कामावर पण कदाचित पिचड साहेब परिणाम होईल आणि म्हणून योग्य पद्धतीचं काम असेल. अनियमितता झाली गोष्ट वेगळी आहे. गरीब माणसाला एखादा फायदा पोहोचवण्याच्या करता, वंचित घटकाला एखादा न्याय देण्याच्या करता थोडीशी अनियमितता झाली तर तेवढं धाडस तुम्ही दाखवलं पाहिजे. पण तिथं भ्रष्टाचार अजिबात होता कामा नये, पैशाची गडबड तिथं होता कामा नये. या पद्धतीनं जिथं जिथं माझा छोटा मोठा कार्यकर्ता काम करतोय त्यांनी त्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. या पक्ष संघटनेच्या शासनाच्या विविध कार्यक्रमाचं मुक्त चिंतन या विषयावर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न अनेक वक्त्यांनी केला. मुक्त चिंतन म्हटलं की जरा तुम्हाला मला प्रत्येकाला बरं वाटतं, कारण मुक्त चिंतनाच्या शब्दाचा आणि विचारांचा कंजूसपणाच्या करण्यावर बंधन असतं. त्यामुळे जे वाटतंय ते अतिशय मोकळेपणाने त्या ठिकाणी बोलायचं असं ठरवून काही जण आपल्या सगळ्यांच्या समोर बोलले. पक्ष संघटनेबद्दल देखील आपल्याला काही लोकांनी काही सांगितलं. माझ्या काही मित्रांना आणि हितचिंतकांना उगीच राग यायचा. मुक्त चिंतन असलं तर कुणाचा तरी तुलना कुणाबरोबर तरी कोण करतं, तसं आपण कधी करत नाही. आपण स्पष्ट बोलतो. आपल्याला पाठीमागनं वार करायची सवय नाही, आपण समोरनं वार करणारी माणसं आहोत. आपल्याला त्याच पद्धतीनं एक तर आपण कुणाच्या नादी लागत नाही, पण कुणी आपल्या नादी लागलं तर आपण त्याला सोडत नाही. अशा पद्धतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही उसाला भाव देतोय, आम्ही काहीतरी शेतकऱ्यांच्या करता करतोय असं सांगतात. ते सगळं खोटं आहे. वास्तविक मलाही वाटतं माझा ऊस जातो, मलाही वाटतं की मला 3,000, 3,500, 4,000 रुपये टन भाव मिळाला पाहिजे. परंतु साखरेचा दर काय, जागतिक बाजारपेठेमध्ये दर काय, शेवटी साखर कारखानदारी टिकली पाहिजे. आज तर तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये जळगावला फक्त मुक्ता त्या मधुकरच कारखाना जरा बरा चाललाय, बाकीच्या तिथं वाट लागलेली आहे सगळ्यांची. ती वाट लागण्याचं काम कुणी केलं, काय केलं ते ज्याने त्याने आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं. संस्था नीट चालवल्या तर चालतात. त्याच्यामुळे माझ्या 5 जिल्ह्यातल्या संस्था मी सुरुवातीला सांगितलं चांगल्या चालवल्या गेल्या पाहिजेत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या.